नमस्कार सर्वांना, आज रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण व्हिडिओमध्ये मिळकत म्हणजे काय आणि मिळकतीचे किती प्रकार असतात हे आज पाहणार आहोत। तर मिळकतीचे कशा प्रकारे वाटप करता येते आणि त्याची माहिती काय आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। मिळकतीचे टोटल 3 प्रकार असतात। एक वडिलांचीच मिळकत आणि दुसरी वडिलोपार्जित मिळकत आणि तिसरी स्वकष्टीत मिळकत। वडिलांची मिळकत म्हणजे काय, वारसाने मिळाले असते, तिला वडिलांचीच मिळकत असे म्हणतात। आणि दुसरी वडिलोपार्जित संपत्ती हे किंवा मिळकत हे असे बघितले पाहू शकतो की वडिलोपार्जित ह्या शब्दामध्ये त्याचा अर्थच दडला गेला आहे की वडिलोपार्जित म्हणजे काय, वडिलांच्यावरती व आजोबा आणि पणजोबा जे असते त्यांनी स्वतः कमवलेलं असते संपत्ती, की आजोबा आणि पणजोबा यांनी स्वतः कमवली गेली असते, त्यांच्या वारसामधून मिळत असते, त्याला वडिलोपार्जित संपत्ती किंवा मिळकत असे म्हणतात। तिसरी संपत्ती म्हणजे आणि मिळकत म्हणजे काय, स्वकष्टीत किंवा स्वतः कष्ट करून कमवलेली मिळकती किंवा संपत्ती असे त्याला म्हणतात। एकत्र कुटुंबाच्या पैशाशिवाय कमवलेल्या मिळकतीला असं म्हटलं आहे। स्वतः असते तिचे वाटप किंवा वाटणी करता येत नाही आणि वारस हक्काने तिचा वाटप होत नाही अशी मिळकती आहे आणि त्या मिळकतीचा स्वतः विल्हेवाट लावू शकतो। संपत्ती आणि मिळकत असे तिचे वाटप करता येते। समजा एखादी व्यक्ती किंवा इसम त्याचे वडिलोपार्जित संपत्ती किंवा मिळकत किंवा वडिलांची संपत्ती किंवा मिळकत धारण करत असेल तर त्याच्या मुलांना किंवा त्यांच्या नातूला किंवा त्यांच्या वारस हक्कांना ही संपत्तीचा किंवा मिळकतीचा वाटप हा हक्क मिळू शकतो। किंवा ह्या व्यक्तीने कोणत्याही एखाद्या मुलांना दत्तक घेतले असेल किंवा दत्तक घेतलेल्या मुलांना सुद्धा हे हक्क देता येते किंवा कायद्याने त्याला हक्क मिळतो। तर तुम्हाला आता समजलं असेल की आपण एकूण मिळकतीचे प्रकार किती असतात आणि कसे प्राप्त होते ह्याचे मिळकतीचं आपण विश्लेषण केलेलं आहे। धन्यवाद। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि काय चॅनलला आवडले असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच तुम्हाला नवनवीन माहिती देत जाईल किंवा व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील। धन्यवाद।